यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेले आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी बघतोय। एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आज आहे आणि त्यासाठीच ते दिल्लीला रवाना झालेले आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात एकनाथ शिंदे हे अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि त्यांच्यासोबत ठाकरेंचे जे फुटीर खासदार आहेत, जे शिंदेंच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत, हे फुटीर खासदार सुद्धा अमित शहा यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेणार असल्याची चर्चा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी ते दिल्लीमध्ये घेणार आहेत। ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे। त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रामध्ये किती मंत्रिपद पदरात पडतात ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत कारण दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे 2 दिवसामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण शिवसेना युबीटीतून 6 खासदार आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद वाढलेली आहे आणि त्यामुळं आणखी एक मंत्रिपद हे शिवसेनेच्या वाट्याला जाऊ शकतं। त्यामुळं या मंत्रिपदावर कुणाचा दावा असेल आणि त्याचबरोबर कोण मंत्री होणार याबाबतीची चर्चा जी आहे ती दिल्लीत होऊ शकते आणि हे नाव हे दिल्लीतच फायनल होऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। अगदी, त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेला केंद्रात किती मंत्रिपद पदरात पडतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।